रक्षाबंधनाच्या दिवशीही आपल्याला श्रावण सोमवारचा उपवास करावा लागेल का? जाणून घ्या आणि तुमचा गोंधळ दूर करा. यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होत आहे. त्यामुळे या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवारचा उपवासही असेल. अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण सोमवारचा उपवास करावा की नाही, याबाबत सर्वच संभ्रमात आहेत. रक्षाबंधनाला श्रावण सोमवारचा उपवास करायचा की नाही? ऑगस्ट 19 हा दिवस खूप खास आहे. कारण या दिवशी हिंदूंचा मुख्य सण रक्षाबंधन सण आहे. त्यासोबतच श्रावण सोमवार व्रत 2024 देखील साजरा केला जाईल. श्रावण महिनाही याच दिवशी संपत आहे. पण आता रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण सोमवारचा उपवास करायचा की नाही या संभ्रमात लोक आहेत. कारण या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि मिठाईने तोंड गोड करतात. त्यामुळे प्रत्येकजण या दिवशी विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो. कोणतेही व्रत पूर्ण नियमाने पाळले जाते तेव्हाच पूर्ण मानले जाते. अशा परिस्थितीत 19 ऑगस्टला श्रावण सोमवारचा उपवास होणार की नाही हे जाणून घेऊया. रक्षाबंधनाला श्रावण सोमवारचा उपवास ठेवावा की नाही? सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखीच्या सणाने श्रावण महिन्याची समाप्ती होते. अशा परिस्थितीत सोमवारी श्रावणाचा शेवटचा दिवस आला तर या दिवशी उपवास करावा लागेल. कारण त्यानंतरच श्रावण सोमवारचा उपवास पूर्ण मानला जाईल. असे न केल्यास तुमचे व्रत अपूर्ण राहील. श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये असे रक्षाबंधन साजरे करा. जर भाऊ आणि बहीण दोघांनीही श्रावण सोमवारचा उपवास केला असेल तर भावाला राखी बांधल्यानंतर त्याचे तोंड गोड करण्यासाठी व्रताशी संबंधित मिठाई निवडा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याचा हलवा घरीच बनवू शकता आणि त्यानं तोंड गोड करू शकता. याशिवाय उपवासासाठी काही खास मिठाई आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. रक्षाबंधन शुभ मुहूर्त 2024. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 01:30 ते रात्री 09:08 पर्यंत असेल. राखीचा दुपारचा मुहूर्त दुपारी रात्रीचा 1:43 ते पहाटेचे 4:20 पर्यंत असेल. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदोष कालचा मुहूर्त संध्याकाळी सकाळचे 6:56 ते रात्री सकाळचे 9:08 पर्यंत असतो. रक्षाबंधनाला दुपारी 01:30 वाजता भाद समाप्त होईल.